इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले, ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय मुख्याध्यापक आणि वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू बांधवांना सगळ्यांना माझा नमस्कार. मी अनन्या चंद्रकांत पालके इयत्ता 6वी ची विद्यार्थिनी तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल 2 शब्द सांगणार आहे. तर तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी अपेक्षा करते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि एक स्वतंत्र देश बनला. तेव्हापासून भारतीय लोक 15 ऑगस्ट 1947 रोजी हा दिवस आपला स्वातंत्र्य दिवस म्हणून उत्साहात साजरी करतात. अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यवीरांना करून शतशः प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत बनला महान. भारताच्या इतिहासामध्ये तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्ट आपला देश स्वतंत्र झाला. पूर्वी स्त्रियांना शिक्षणाच्या नंतर करिअर करण्याची संधी दिली जात नव्हती, पण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या पुण्यामुळे आज मी तुमच्या समोर इथे उभी आहे. पूर्वी घरामध्ये एकटाच पुरुष नोकरीधंदा करून अर्थजनाचे काम बघायचा, पण आता तशी स्थिती राहिली आहे. आता स्त्रिया गाडीच्या चाकाप्रमाणे पुरुषाच्या बरोबरीने करिअर करू शकतात. तर नोकरी करून, व्यापार करून घराला, कुटुंबाला आणि समाजाला आर्थिक स्थैर्य देत आहेत. आज असे कुठलेही क्षेत्र उरले नाही की जिथे आपल्याला स्त्रिया त्यांचे कर्तृत्व सिद्ध करताना दिसत नाही. आपला देश स्वतंत्र झाला नसता तर कदाचित मला इथे बोलण्याची संधी देखील मिळाली नसती. आज भारत खरंच सातत्याने विकासाच्या पायऱ्या चढत आहे आणि आधार प्रतिवर्षी 7 ते 7% वाढत चालला आहे. जगावर आर्थिक संकट कोसळण्यापूर्वी जगाचा दर सरासरी 8.8% असणार आहे. तशीच अजून बरीच वाटचाल बाकी आहे. आज आपल्या भारताने चंद्रयान 3 ची मोहीम पूर्ण करून चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या दिशेने प्रगती करत आहे. आज आपण व्यवस्थित शांततेत राहू शकतो त्या सैनिकांमुळे. सैनिक आपल्या प्राणाची पर्वा न करता अख्ख्या देशाचे रक्षण करत असतात आणि आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या नावाखाली ध्वजारोहणापलीकडे काहीच करत नाही. अहो, देशभक्ती म्हणजे काय हे एखाद्या सैनिकाला जाऊन विचारा. सैनिक म्हणजे त्यागाचे दुसरे नाव रे. स्वतःचा आणि कुटुंबाचा त्याग म्हणजे रे सैनिक. मी माझा आणि आम्ही आमचे याच्यात कुणीही रमतं. मी माझा आणि आम्ही आमचे याच्यात कुणीही रमतं, पण देश माझा आणि मी देशाचा याला म्हणायला वागाचंच काहीच लागतं. घरदार जमीन जुबला कुणीही कमवतं, घरदार जमीन जुबला कुणीही कमवतं, पण वीर, शौर्यवीर, महावीर, परमवीर चक्रकम व्हायला वागाचंच काहीच लागतं. जन्माला आलेला प्रत्येक जण एक दिवस जाणार आहे, कारण मृत्यू जीवनाचं अंतिम सत्य असतं. जन्माला आलेला प्रत्येक जण एक दिवस जाणार आहे, कारण मृत्यू जीवनाचं अंतिम सत्य असतं. पण तिरंग्यात भेटून जायला वागाचंच काही लागतं, वागाचंच काही लागतं. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद. याच